हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता वजन कमी करण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल माहिती जाणून घेऊया. एक एक चमचा बडीशेप उकळत्या पाण्यात टाकून 10 मिनिटे ठेवावी आणि थंड झाल्यास प्यावी. याने वजन कमी होण्यास मदत होते. 2. वजन कमी करण्यासाठी ओट्सचा वापर करावा. 3. दुधी भोपळ्याचा ज्यूस सकाळी अनाशापोटी घ्यावा. याने वजन कमी करण्यास मदत होते. 4. रात्रीचे जेवण कमी करा व आहारात ज्वारीची भाकरी व एखाद्या भाजीचा समावेश करावा. 5. वजन प्रमाणात येण्यासाठी एक मुठी फुटाणे सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान खावे. 6. मुरमुरे भडंग हे दुपारच्या नंतर खावे. त्याने पोट भरल्यासारखे वाटते व वजन आटोक्यात राहते. 7. दुपारच्या जेवणानंतर ताकाचे सेवन करावे. त्याने वजन कमी होण्यास मदत होते. 8. बॉडी मसाज व स्टीम घेतल्याने वजन कमी होते. 9. रोज सकाळी हिरवे मूग उकडून खावे. याने वजन आटोक्यात राहते. 10. काकडी, पालक, टोमॅटो, दुधी भोपळा या भाज्या कमी कॅलरीच्या असतात आणि त्यामुळेच यांचा रस उपयुक्त. 11. मिठाई आणि साखर कमी खावे. 12. कोल्ड्रिंक पिऊ नये. त्याऐवजी नारळ पाणी, व्हेजिटेबल सूप किंवा मठ्ठा प्यावे. 13. वजन कमी करण्यासाठी सकाळी अनाशापोटी असताना ग्रीन टी घ्या. 14. एका थंड ग्लासच्या पाण्यात 2 चमचे मध मिक्स करून पिल्याने वजन कमी करण्यास मदत होते. 15. कारल्याची भाजी नेहमी जेवणात असावी. 16. लिंबाचा रस, खडीसाखर आणि मध रोज खावे. 17. अर्धा लिंबू आणि अर्धा चमचा मध गरम पाण्यातून रोज सकाळी अनाशापोटी प्राशन करावे. 18. वजन कमी करण्यासाठी पाण्यात 1 चमचा काळे मीठ टाकून घ्या. 19. गरम पाणी पिल्याने वजन वेगाने कमी होते. 20. कोल्ड्रिंक्स पेक्षा लिंबू रस घ्या. 21. उकडलेल्या अंड्यातील पांढरा भाग खा. पिवळा भाग खाऊ नये. वजन कमी होते. 22. रोज 1 चमचा मेथीचे दाणे सकाळी अनाशापोटी, दुपारी जेवणानंतर व रात्री जेवणानंतर घेतल्यास वजन कमी होते. 23. वजन कमी करण्यासाठी उपवास मार करू नका. योग्य आहार घ्या. 24. वजन कमी करण्यासाठी कोबी, काकडी या पालेभाज्या खा. 25. पाणी जास्त असलेले फळे खावीत. टरबूज, खरबूज, स्ट्रॉबेरी. 26. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी केळासोबत 1 कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो. 27. वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे सेवन करावे. दिवसातून 4 ते 5 वेळा दालचिनीचा तुकडा चघळा. 28. पिझ्झा, बर्गर, पास्ता अशा पदार्थापासून दूर राहा. कोणतेही काम सुस्तपणे न करता एनर्जीने करा.
व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.